नमस्कार. गेले कित्येक दिवस माझा व्लॉग येत नाही आहे कारण मला बरं नव्हतं आणि आता मी बरी आहे, ठणठणीत आहे. तर आजचा स्पेशल व्लॉग म्हणजे 5 तारखेला रथसप्तमी आहे आणि त्या अगोदर म्हणजे मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत आपल्याकडे हा महिना मकर संक्रांतीचा महिना म्हणून साजरा केला जातो आणि बायका या महिन्यामध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करत असतात. तर आमच्याकडे सुद्धा आज आम्ही हळदी कुंकवाचा प्रोग्राम करण्याचं ठरवलं आहे. आज नाही म्हणजे उद्या करण्याचं ठरवलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही कशी तयारी करतो आहे. अगदी घरचे घरी आम्ही सिम्पल डेकोरेशन करायचं ठरवलं आहे. तर चला, शेतकऱ्यांचं सेलिब्रेशन कसं असतं किंवा शेतकऱ्यांचं घरगुती डेकोरेशन कसं असतं हे आज मी तुम्हाला दाखवते. घरच्या घरीच ही एक वायर घेतली आहे आणि हे सर्व कपडे जे की पूर्ण सफेद आहेत आम्ही पूर्ण ते निळमध्ये बुडवून आणि निळ्या रंगाचे करून टाकले ते सफेद कपडे आणि असं मस्तपैकी त्याच्या मिऱ्या टाकून आणि चिमूट पकडून आणि ते कात्रीने असं कापून घेतलं जेणेकरून आपण त्यात वायर टाकू शकू आणि पडद्यासारखं ते अडकवायला मदत होईल. आणि मग असं स्टूलवरती उभं राहून भरपूर कसरत करून मी सर्व काही ते असं ती दोरी अशी दोन्ही साईडला पॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांना मी असं पिण्या लावून ते दोनही कपडे ते जे आहेत ते मी असे एकमेकांमध्ये मी टाचन पिनांनी जॉईन करून दिले. पडद्यासारखं ते एकसारखं केलं. आणि हे जे आहेत ना हे टरबुजाचे ट्रे तुम्हाला आठवत असेल तर ते उरलेले टरबुजांचे ट्रे त्याचं मी असं राऊंड करून आणि त्याचं म्हटलं काहीतरी शोपीस करूयात त्याला वेल वगैरे अडकवून. तर त्यासाठी मी हे सगळं रोल करून घेतेय. असे भरपूर सारे ट्रेसचं मी केलंय गोल गोल आणि त्याला स्टॅपलरने पिना मारून ते पॅक केलंय जेणेकरून ते निघणार नाही. आणि हे दोन बांबू घेतले ते जे आता आपण स्टॅपलरने ते गोल गोल जे केलं ते त्यामध्ये टाकण्यासाठी त्या बांबूत टाकून आणि मग मी एकदा ट्रायल घेऊन बघितली बांबूमध्ये कसं दिसतंय ते किंवा बांबूमध्ये व्यवस्थित राहील का म्हणून. आणि बांबू पण मी जसे पडदे एका लाईनमध्ये अटॅच केले ना तिथेच मी बांबू पण तारेने पॅक करून दिला. एका साईडने आईने पकडलं आणि आता जिथे ते सर्व एक सेट करायचं आहे सेंटरला कॉट ठेवण्याचं ठरवलं मी. आणि मग आता तिथला सगळा पसारा आम्हाला आवरायला लागला. जिथे मी दुसरं पलंगही ठेवलेलं होता तो सरकवला, त्याच्या खालचं सामान काढलं आणि हा एवढा सगळा कचरा निघालाय तिथे. आणि कॉट जो आहे आम्ही त्या कॉटमधलं सामान अगोदर खाली केलं आणि मग तो कॉट सेंटरला घेतला. आणि ही चालली आहे साईडची तयारी कारण मी दोन एक्स्ट्रा कपडे तसेच ठेवलेले होते निळीचे जेणेकरून त्याच्या साईडलाही काहीतरी डेकोरेशन करता येईल. कॉटच्या साईडला पण थोडंसं प्रोफेशनल लुक आणण्याचा प्रयत्न केला आहे. माहीत नाही कसं झालं आहे. आजच्या पुरतं इतकंच खूप थकलो आहे. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.